नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जी के हंस आपल्या सर्वांसाठी येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेऊन येतोय पॉडकास्टची एक नवीन सिरीज. यामध्ये आपण इतिहास या विषयावर चर्चा करणार आहोत की इतिहासमधले महत्त्वाचे फॅक्ट्स आपण बघणार आहोत जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोगाचे ठरतील. तर मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टचा आपला जो विषय आहे तो आहे नेहरू रिपोर्ट. काय विषय आहे तर नेहरू रिपोर्ट. याबद्दल संपूर्ण फॅक्ट्स आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत किंवा आपण या माध्यमातून ऐकणार आहोत. चला तर मित्रांनो, मग सुरू करूया. मित्रांनो, नेहरू रिपोर्टची जर पार्श्वभूमी बघायची झाल्यास भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असताना किंवा त्याचा निषेध केला जात असताना भारतमंत्री लॉर्ड बकनहेड यांनी त्या कमिशनचे समर्थन करत होते. कधी करत होते? जेव्हा भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात होता. असे समर्थन करीत असताना त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन, म्हणजे जेवढेही भारतीय राजकीय संघटना आहे त्यांनी एकत्र येऊन भारताची एक घटना बनवावी, भारताची एक भावी घटना कशी असावी याबद्दल एक मसुदा तयार करावा आणि तो सरकारकडे द्यावा. मग काय करेल तर सरकार तो मसुदा पार्लमेंटकडे पाठवेल. काय करेल? सरकार तो मसुदा पार्लमेंटकडे पाठवेल. मग लॉर्ड बकनहेड यांची अशी कल्पना होती, म्हणजे काय तर लॉर्ड बकनहेड यांची कल्पना होती की भारतीय राजकीय संघटना किंवा जेवढ्याही भारतीय राजकीय संघटना किंवा नेते आहे ते कधीच एकत्र येऊ शकत नाही. काय त्यांचं कल्पना होती की कधीही भारतीय राजकीय संघटना किंवा नेते हे कधीच एकत्र येऊ शकत नाही. परंतु त्यांची ही कल्पना चुकीची ठरली. मित्रांनो, काय झालं तर त्यांची ही कल्पना चुकीची ठरली. का? कारण की भारताने ते आव्हान स्वीकारले किंवा भारतातले जेवढेही राजकीय नेते होते किंवा जेवढेही राजकीय पक्ष होते त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा इत्यादी राजकीय संघटना एकत्र आल्या. काय झाल्या तर इत्यादी राजकीय संघटना एकत्र आल्या आणि त्यांची एक सर्वपक्षीय परिषद, काय तर सर्वपक्षीय परिषद मुंबईत भरली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली. कोणाच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो? तर डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली. कधी भरली होती? तर 19 मे 1928 रोजी. काय भरली होती? तर राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद भरली होती. कुठे? तर मुंबईला. मग यामध्ये काय झालं तर भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण करण्यात यावी किंवा हे सर्व पक्ष एकत्र आल्यानंतर कशा प्रकारे भारताची घटना चालवण्यात यावी याबद्दल चर्चा करण्यात आली. तर भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरवण्यासाठी पंडित मोतीलाल नेहरू, लक्षात घ्या मित्रांनो, पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली. या समितीत सर तेज बहादूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादी व्यक्तींचा समावेश करण्यात आला. कोणत्या समितीत? म्हणजे भावी घटना कशी असावी. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नियुक्त करण्यात आली होती त्यामध्ये कोणाकोणाला घेण्यात आले किंवा कोणाचा समावेश करण्यात आला? तर सर तेज बहादूर सप्रू, सर अली इमान, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादी व्यक्तींचा यामध्ये समावेश करण्यात आला. समितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास करून किंवा त्यावर चर्चा करून एक अहवाल प्रसिद्ध केला. समितींचा मध्यबिंदू गाठला. समितीने काय केलं तर स्वतःचा एक मध्यांतर गाठला. म्हणजे काय तर त्यांनी अर्धी पायरी अशीच पार करून टाकली. त्यानंतर साम्राज्याअंतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण करावी यासाठी स्वातंत्र्याची असावी, म्हणजे जे आपली दुसरी पायरी आहे ती स्वातंत्र्याची असावी. पहिली पायरी काय झाली मित्रांनो इथे? तर साम्राज्याअंतर्गत स्वराज्य, म्हणजे इंग्रजांचं राज्य तर इथे होतंच पण त्यांच्या अंतर्गत आपण राज्य करावं, या अंतर्गत साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ही पहिली पायरी या संघटनाने किंवा या घटनात्मक समस्यांचा अभ्यास करून जी गाठली होती ती नेहरू रिपोर्टने गाठली. त्यानंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण करण्यासाठी, तर दुसरी पायरी कोणती? तर स्वातंत्र्याची. म्हणजे काय तर पहिली पायरी कोणती? साम्राज्याअंतर्गत स्वराज्य आणि दुसरी पायरी कोणती? तर स्वातंत्र्याची, असे या समितीने निश्चित केले होते. त्यानंतर नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे एक सर्वपक्षीय सभा भरवण्यात आली. ही सभा कधी भरवण्यात आली होती? तर डिसेंबर 1928 मध्ये. कशावर चर्चा करण्यासाठी? तर नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी. कुठे भरवण्यात आली होती? तर कलकत्ता येथे. त्यानंतर मुस्लिम लीगच्या वतीने बॅरिस्टर जिन्नांनी यामध्ये, म्हणजे कशामध्ये? नेहरू रिपोर्टमध्ये अनेक दुरुस्त्या मांडल्या. जवळजवळ त्या सर्व फेटाळण्यात आल्या. परंतु काय झालं तर जवळजवळ त्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या या फेटाळण्यात आल्या. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर सुद्धा नाराजी दर्शवण्यात आली. म्हणजे काय तर बॅरिस्टर जिन्नांनी जो मुद्दा मांडला होता की मुस्लिमांचा स्वतंत्र मतदारसंघ, यावर सुद्धा पाणी सोडण्यात आले. त्यानंतर काय आहे तर केंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधित्व जातीय पायावर हवे होते.
कोणाला तर मुस्लिम लीगला केंद्रात व प्रांतात पुरेसे प्रतिनिधित्व जातीय पायावर हवे होते. परंतु मार्च 1929मध्ये लीगने अधिवेशन भरून त्यात अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. म्हणजे जो लीगने जे अधिवेशन भरवले होते त्यामध्ये नेहरू रिपोर्ट हा स्वीकारण्यात आला काही अटींवर, संपूर्ण अटींवर नाही मित्रांनो, तर काही अटींवर तो नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला होता, कारण पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वातंत्र्य हे ताबडतोब या ध्येयाचा आग्रह धरला होता. काय तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं असं म्हणणं होतं किंवा सुभाषचंद्र बोस यांचं असं मत होतं की आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. परंतु रिपोर्टमध्ये काय मांडण्यात आलं होतं, पहिले साम्राज्य अंतर्गत स्वराज्य आणि त्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य हे आत्ताच मिळायला हवं, पुढची वाट बघायला नको, म्हणजे हे संपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आत्ताच मिळायला हवं. त्यानंतर महात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्ट स्वीकारायला लावला आणि त्यांची अंमलबजावणी ही सरकारने 1929 पर्यंत केली. म्हणजे काय तर ती अंमलबजावणी करेपर्यंत 1929 आलं होतं. त्यानंतर असा ठराव पास करून घेतला. कोणता ठराव? तर काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्ट स्वीकारायला लावला. यावेळी मित्रांनो, जे तरुण नेते होते ते महात्माजींच्या या गोष्टीमुळे थोडे शांत झाले, कारण की महात्मा गांधीसुद्धा या राजकारणाकडे आता वळायला लागले होते. म्हणजेच महात्मा गांधीजी आता बाकीच्या कामातून, म्हणजे त्यांची जी सत्याग्रहिक उलाढालीतून राजकारणाकडे वळायला लागले होते आणि एका वर्षाच्या अवधीत साम्राज्य अंतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वतंत्र आंदोलन उभारणार होते. कोण उभारणार होते? तर महात्मा गांधी. काय तर एका वर्षाच्या अवधीत जर साम्राज्य अंतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वतंत्र आंदोलन उभारणार होते. आणि या सर्व भानगडी मित्रांनो 1928 आणि 1929 या दरम्यानच चालू होत्या. यानंतर मित्रांनो आपण नेहरू रिपोर्टमध्ये काय मुद्दे होते किंवा नेहरू रिपोर्टच्या काय शिफारसी होत्या त्याबद्दल माहिती बघूया. यामध्ये मित्रांनो पहिली जी शिफारस होती ती अशी होती की भारताला साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे लगेच मिळावे, कारण की त्यानंतरचा पूर्ण उद्देश हा पूर्ण स्वातंत्र्य हाच राहील. काय होतं तर भारताला साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हा लगेच मिळावे. जर तसं नाही मिळालं तर मग काय आपल्या समोर ऑप्शन होता की पूर्ण स्वातंत्र्य. काय ऑप्शन होता? पूर्ण स्वातंत्र्य. त्यानंतर दुसरं शिफारस अशी होती मित्रांनो की भारत संघराज्यात्मक राज्य असेल. काय असेल? भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्तता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे आणि राज्यकारभाराच्या विषयाची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात हवी. म्हणजे कसं तर राज्यकारभाराची जी विषयाची वाटणी आहे, राज्यकारभारामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते केंद्र आणि प्रांत यांच्यामध्ये मांडले जावे. त्यानंतर तिसरी शिफारस अशी होती की भारत हे एक निधर्मी राष्ट्र असेल. काय असेल? भारत हे एक निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल. म्हणजे काय होईल तर जेवढ्याही जातीय समस्या निर्माण होतील त्यांना एक प्रॉपरली समाधानकारकपणे सोडवण्यात येईल. अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण केले जाईल, म्हणजे त्यांचे हक्क हे जपून ठेवले जाईल. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. सध्याच त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही अशी सुद्धा शिफारस नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आली होती. आणि अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत. ही काय शिफारस होती? तर अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत. त्यानंतरची शिफारस होती की सिंध व हा स्वतंत्र प्रांत करावा. काय करावा? तर सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा व वायव्य सरहद प्रांताला इतर प्रांतांसारखाच दर्जा द्यावा. काय द्यावा? तर वायव्य सरहद प्रांताला इतर प्रांतांसारखाच दर्जा द्यावा. नंतरच्या शिफारसी सांगण्यात आले होते की इंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची 2 गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार करण्यात यावी. म्हणजे इंग्लंडच्या राजाला एक वरचे स्थान देण्यात यावे आणि त्यानंतर कायदेमंडळाची 2 गृहे यांचं मिळून भारतीय पार्लमेंट तयार करण्यात यावे. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठ गृहात बसतील व तर कनिष्ठ गृहात प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडलेले असतील. काय तर प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडलेले कशात बसतील? तर कनिष्ठ गृहात बसतील आणि वरिष्ठ गृहात प्रांतांचे प्रतिनिधी बसतील. आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काय होतील? भारतीय पार्लमेंटचे अधिकार सुद्धा त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास किंवा काही संघर्ष निर्माण झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोडवेल. काय करेल? तर गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.
सोबतच मित्रांनो, नेहरू रिपोर्टमध्ये जी महत्त्वाची शिफारस मांडण्यात आली होती किंवा जे भारतीय लोकांबद्दल जे स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्कांबद्दल जी महत्त्वाची शिफारस मांडण्यात आली होती ती अशी होती की जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मतच म्हणजे त्यांचा जन्म झाल्याबरोबरच स्वातंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे ते त्यांना देण्यात यावे आणि त्यांचा समावेश हा घटनेत करण्यात यावा. काय दिली होती शिफारस? तर जन्मतच स्वतंत्र व मूलभूत हक्क जे भारतीय लोकांना किंवा भारतीयांना प्राप्त झालेले आहेत त्यांचा समावेश हा घटनेत करण्यात यावा. ही सुद्धा शिफारस नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर ज्या शिफारसी सांगण्यात आले होते मित्रांनो की गव्हर्नर जनरल पंतप्रधानांची निवड करावी. काय करावी? तर गव्हर्नर जनरलने पंतप्रधान मंत्र्यांची किंवा प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. काय गोष्टी लक्षात ठेवायची ते मित्रांनो? तर गव्हर्नर जनरलने पंतप्रधानांची किंवा प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. गव्हर्नर जनरलने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल. त्यानंतरच्या शिफारसीत असे सुद्धा सांगण्यात आले होते की प्रांतांच्या गव्हर्नरची नियुक्ती इंग्लंडच्या राजांकडून होईल. कोणाची नियुक्ती? तर प्रांतांच्या गव्हर्नरची नियुक्ती इंग्लंडच्या राजांकडून होईल. गव्हर्नरनी मुख्यमंत्र्यांकडे निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. कोणी? गव्हर्नरनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी आणि त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नरने कारभार करावा. कोणाच्या सल्ल्याने? तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नरने कारभार करावा. प्रांतीय कायदेमंडळाची मुदत 5 वर्ष असावी व ती वाढवण्याची व कमी करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त गव्हर्नरला असावा. वाढवण्याची आणि कमी करण्याचा अधिकार कोणाला असावा? तर फक्त आणि फक्त गव्हर्नरला असावा. गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करावी आणि त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटला असावा. कोणाला असावा? तर फक्त आणि फक्त पार्लमेंटला असावा. काय? तर गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करावी आणि जर त्या न्यायाधीशांना दूर करायचं असेल म्हणजे त्यांना काढून टाकायचं असेल तर त्यांना दूर करण्याचा हक्क हा फक्त पार्लमेंटला असावा. त्यानंतर जी महत्त्वाची शिफारस करण्यात आली होती ती अशी होती की प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. कोणाची? तर पंतप्रधानमंत्री किंवा प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, सरसेनापती इत्यादींची एक संरक्षण समिती ही गव्हर्नर जनरलने नेमावी आणि देशाच्या संरक्षण मंत्र्याविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलचा सल्ला सोपावा. तर मित्रांनो, आजचं हे पॉडकास्ट आपण इथेच संपवूया. यामध्ये तुमचे काही कमेंट्स असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुम्हाला नेहरू रिपोर्टविषयी काही अधिक माहिती असल्यास तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. म्हणजे तुमच्याही मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या सहकाऱ्यांना ती माहिती वाचायला मदत मिळेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.